दर्शक नमस्कार. द न्यूज प्लसच्या विशेष चर्चा या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं स्वागत. पालिका निवडणुकीच्या निमित्तानं आता जे राजकीय वातावरण आहे तर त्यांनी एक चांगला एक जोर धरलेला आहे. तो जोर जो आहे तो आता वाढीस लागलेला आहे आणि सर्वच प्रमुख राजकीय पक्ष जे आहेत ते निवडणुकीच्या दृष्टीनं एक मोर्चे बांधणी करताना आपल्याला दिसतात आणि उमेदवारांमध्ये ती एक लगबग आपल्याला दिसून येते. राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाने एक मोठा नारा सोलापुरातून दिला आहे, अबकी बार 70 पार. अशा 75 पार, 70 नाही तर 75 पार अशी ती घोषणा आहे. आणि त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकंदरीत सगळ्या भूमिकेकडं सोलापूरकरांचं लक्ष लागलेलं आहे. पूर्वीचा जो 21 नंबर प्रभाग होता तो आता तो 20मध्ये येतो आहे. तर त्या प्रभागाकडे सर्वांचं राजकीय पक्षाचं कार्यकर्त्यांचं सर्वांचंच लक्ष लागले, कारण इथून तौफीकभाई शेख हे इथून निवडणूक लढवणार आहेत आणि त्यांची एक जोरदार तयारी आपल्याला दिसून येते. आणि एकंदरीत जर पाहिलं मागची टर्म तर त्याच्यामध्ये तौफीकभाई शेख यांनी प्रभागामध्ये एक मोठी विकास कामांचा एक तो धडाका जो होता तर तो लावलेला होता. आणि शेवटी मग यावेळेला ते निवडणूक लढवण्याच्या तयारीत असताना त्यांची नेमकी भूमिका काय, कशा प्रकारचा एक आत्मविश्वास आहे आणि शेवटी या प्रभागातलं वातावरण कशा पद्धतीचं आहे अशी चर्चा आपण करतोय. तौफीकभाई, स्वागत आपल्या या कार्यक्रमामध्ये. पुन्हा एकदा निवडणुकीला सामोरं जाताना कशा प्रकारचा एक आत्मविश्वास तुमच्या मनामध्ये आहे, मतदारांबद्दलचा आत्मविश्वास कसा आहे? आत्मविश्वास म्हणजे मला सर्वप्रथम आमच्या अल्लावर विश्वास आहे, भगवानवर, की आम्ही जे काम केलेले विकास कामं 2017 ते 22पर्यंत ते भांडवली काम, वाढवाईज काम, परत 2021 नंतर आम्ही राष्ट्रवादी पार्टीमध्ये प्रवेश केला. त्यामध्ये त्या पार्टीमध्ये महाराष्ट्र राज्यात सत्तेमध्ये होती. मग सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय दत्ता मामा भरणे हे होते. त्यांनी पण आम्हाला फार निधी दिलेला आहे, मोठा निधी मला त्यांचा पण मला सहकार्य लाभलेलं आहे राष्ट्रवादी पार्टीचा. राष्ट्रवादी पार्टीमध्ये जाण्याचे कारण माझं एकच आहे की माझा जे प्रभाग होता पूर्वीचा 21 तो हद्दवाड भागात नई जिंदगी भागचा आहे. त्या अनुषंगाने आम्हाला फक्त भांडवली काम जे निधी मिळत होती ते 35 लाख मिळत होते, वाढवाईज 6 लाख, टोटल मिळत होते 41 लाख. त्या 41 लाखामध्ये मार्चमध्ये जे बजेट होत होतं वार्षिक बजेट, त्या बजेटच्या माध्यमातून आम्ही आमच्या प्रभागामध्ये ज्या ज्या ठिकाणी काम राहिले होते, ड्रेनेजच्या म्हणा, पाण्याची पाईपलाईनच्या, डांबरी रस्ता, काँक्रीट रस्ता, लाईटचे पोलचे, ते सर्व मी काम केलेलं आहे. तर आमचा उद्देश माझा हेच होता की ज्या प्रभागामध्ये आम्ही निवडून आलो, ज्या मतदारांनी, लोकांनी, भगिनींनी आम्हाला जे मतदान केले, आम्हाला निवडून महापालिकेत पाठवले लोकप्रतिनिधी म्हणून, ते माझं कर्तव्य समजून मी इमानदारीने काम केलेलं आहे. व सर्व आमचे या प्रभागातील ज्येष्ठ नागरिक असेल, मस्जिदीचे ट्रस्टी असेल, जे प्रमुख आमचे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्यामध्ये सहकार्य मला फार लाभलेलं आहे. सर्व मी एक गोष्ट सांगू इच्छितो आपल्याला या आपल्या चॅनलच्या माध्यमातून, माझ्या प्रभागातील जे प्रमुख कार्यकर्ते आहेत ते इमानदारीने मला साथ दिलेले आहे. पैशाची आशा न करता एक निष्ठावान म्हणून जे कार्यकर्ते माझ्यासोबत शेवटी पण होते, मध्यंतरी पण होते, आजपर्यंत आहे. मी सर्व माझे कार्यकर्त्यांच्या, जमातच्या ट्रस्टींच्या, जमातच्या लोकांच्या, आमच्या भगिनीच्या मी सर्वप्रथम त्याचे आभार मानतो. व अल्लाचा पण मला फार मोठा दिलासा आहे, विश्वास आहे की आमचे इस्लाम धर्मामध्ये आम्ही जे म्हणतो, जो अल्लाह ताला को मंजूर है वो होने वाला, और जो इंसान के मुकद्दर में लिखा है वो भी होने वाला है. और अल्लाह ताला इंसान को जरिया बनाता है काम करने के लिए, लोग की मदद करने के लिए. महानगर पालिका तो काम होतेच, तो महापालिका के काम छोड़कर दवाखाने के काम, पेशेंट को एडमिट करना, बिल कम करना, या पुलिस स्टेशन के छोटे मोटे मसले हैं, वो ऐसे बहुत से जो काम है वो मैं ये 5 साल में, 10 साल में, 15 साल में ये कर चुका हूँ. और सब लोग का साथ मुझे है. और हम जो अभी अब आप बोले कि अभी इलेक्शन को समारोह जाते वक्त क्या लग रहा है, क्या महसूस हो रहा है, क्या आत्मविश्वास है? आत्मविश्वास बहुत बड़ा है. ये हमारे मतदारों के बलबूते के ऊपर, मतदार के भरोसे पर मेरा विश्वास है. तो हम इंशाल्लाह जो अभी इलेक्शन में सामने जाएंगे, मत मांगेंगे, वो हमारे विकास काम के ऊपर, एक सामाजिक काम के ऊपर, लोग की मदद जो हम करें सो सुख दुख में,
उसके बलबूते पर हम मत मांगने सामने जाएंगे लोगों के हमारे। तुम्ही आणखीन एक प्रश्न येतो म्हणजे आता तुम्ही निवडणुकीच्या निमित्तानं वगैरे सगळ्या मतदारांशी संवाद साधता आहात, लोकांशी सगळ्यांशी संवाद साधता आहात, पदाधिकारी सगळे कार्यकर्ते तुमचे सगळे समर्थक, त्यांची भावना कशा पद्धतीची आज की पुन्हा एकदा तुम्ही हे सगळं निवडणुकीला होतं, त्यांची एक भावना कशा पद्धतीची? टोपी पोलान व त्यांचे सर्व जे पॅनल 2 पुरुष 2 महिला जे पण असतील त्यांना सोबत घेऊन काम करावं. या 5 वर्षात 10 वर्षात आम्ही काम केलेलं आहे, परंतु थोडं बहुत काम शिल्लक राहिलेले आहे. तर आम्ही जे अधुरे काम आहे ते काम पूर्ण करणार आहे. इलेक्शन असो नसो मी लोकांच्या सोबत असतो, प्रत्येक मशिदीमध्ये नमाज पढत असतो, लोकांचा संपर्क आहे. शेवटपर्यंत एक सामाजिक काम म्हणून माझं तर हे उद्देश आहे, माझे हे ध्येय धोरण आहे की मरेपर्यंत मी लोकांची साथ सोडणार नाही. मी लोकांसाठी अहोरात्र काम करणार आहे, लोकांसाठी झटणार आहे. कुठला पण प्रश्न असू दे, कुठलं पण काम असू दे. आपल्याला माहीत आहे की मागच्या वर्षी माझ्या बायपाचं ऑपरेशन झालं, ते माझे जे जीव वाचले ते लोकांच्या दुआमुळं. जे काम झालं तसं एक आशीर्वाद, आशीर्वाद म्हणा, दुआ म्हणा, त्यांचे प्रयत्न म्हणा, त्यामुळे हे झालेलं आहे सर्व. आता एक ठळक काम म्हणजे आपण तर त्यावेळेला पाहिलं की एक झपाट्यानं विकास कामं तुम्ही त्यावेळेच्या प्रभाग क्रमांक 21साठी त्यावेळेला केलेली होती. ती एक ठळक काम आपल्याला काय सांगता येतील की खरोखरच तुमच्या आज आठवणीत आहे, त्यासाठी एक मोठी मेहनत घ्यावी लागली आणि त्या समस्या सोडताना तुम्हाला स्वतःला एक समाधान वाटलं, एक अशी कोणती ठळक कामाला तुम्हाला सांगता येईल त्या प्रभागामध्ये जी कामं झाली ती? आनंदनगर 3 म्हणून एक भाग आहे, त्या ठिकाणी पिण्याचे पाईपलाईनचं काम पूर्ण झालेलं आहे, ड्रेनेजचं काम पूर्ण झालेलं आहे. प्रत्येक बोळामध्ये काँक्रीट रस्ता झालेला आहे व परत सिद्धेश्वर भाग नंबर 2, 3, 4, 5 या एरियामध्ये काँक्रीट रस्ता, डांबरीकरण रस्ता, ड्रेनेज लाईन, पाण्याची पाईपलाईन हे सर्व झालेलं आहे. व स्मार्ट सिटीच्या माध्यमातून कमीत कमी 150 लाईटचे जे पोल आहे त्या स्मार्ट सिटीच्या माध्यमातून ते पण सुद्धा मी लावलेलं आहे तर प्रत्येक माझ्या प्रभागामध्ये. व तिलकनगर भागातसुद्धा पाण्याची पाईपलाईन, रस्ता, ड्रेनेज सर्व झालेला आहे. परत एक गजाननगर म्हणून भाग आहे, त्या ठिकाणी दलित समाजाचे लोक राहतात आमचे. अण्णाभाऊ साठे शासनाची निधी असते, त्या निधीतून सुद्धा ड्रेनेज म्हणा, काँग्रेस रस्ते सर्व झालेलं आहे. त्याच्या पलीकडं त्याच्या शेजारी काजलनगर भाग म्हणून आहे, त्या ठिकाणी सुद्धा ड्रेनेज म्हणा, रस्ते म्हणा, लाईटच्या. आता डेव्हलपर्स म्हणून जे होते त्यांच्या ओपन स्पेस जागा होती, कमीत कमी ते 20,000 स्क्वेअर फूट आहे. त्या ठिकाणी काही लोकांचं म्हणणं होतं की हॉल काढावं, कमर्शियल काहीतरी काढावं, परंतु तेथील जमाताची लोकांची मी बैठक घेऊन चर्चा केली. त्यांची मागणी अशी होती की आमच्या फजरच्या पाट्याच्या नमाजच्या नंतर आमचे बुजुर्ग म्हणा, वयस्कर लोक, माता भगिनी नमाजच्या नंतर 6-7 वाजता वॉकिंग करतात, ते रोडवर करतात. तर वॉकिंग करण्यासाठी आम्हाला गार्डन पाहिजे म्हणून तर आमच्या भांडवली कामातून व भरणे मामाच्या निधीतून त्या ठिकाणी एक आलिशान मोठा गार्डन आम्ही तिकडे बांधलेला आहे. ते गार्डनमध्ये आता सध्या वापर होत आहे. तेथील नागरिकांना, लोकांना समाधान आहे की गार्डन करून तिकडे खेळायचं साहित्य आहे, व्यायामचे साहित्य आहे, ते करूनसुद्धा ते लोक तिकडं पाटे म्हणा, संध्याकाळी म्हणा वॉकिंग करतात. परत लहान मुले बास्केटबॉल म्हणा, जिम म्हणा, ते सर्व ओपन जिमसुद्धा आहे त्या ठिकाणी. तर लोक सर्व त्या ठिकाणी त्याचा फायदा घेत आहे, त्याचा उपयोग घेत आहे. तुम्ही बाई असं एक आहे की आपण मध्यंतरी 2017 निवडणूक झाली होती आणि प्रशासकांचा काळ मोठा राहिला. जी कामं तुम्ही केली ती पुन्हा लोकांसमोर मांडताना खरंच काही आव्हान वाटतं का की लोकांच्या हे सगळं लक्षात आहेच की हे सगळी कामं झालेली? 2022 मार्चच्या महिन्यात 6 मार्चला आमचा कार्यकाल संपला. आज बघा 3 वर्ष 11 महिने होत आले प्रशासक लागलेला आहे. परंतु मी आमच्या झोन नंबर 5च्या महानगरपालिकेचे हेड ऑफिसचे PHAची लोक आहे, झोनचे लोक आहे, मी त्यांच्या पण खूप आभार मानतो. प्रशासक लागले असतानासुद्धा माझ्या ऑफिस स्टाफची लोक जे एक फोन केले तर काम होतात. झोनचं म्हणा, जे पाणीचे प्रश्न म्हणा, पाणी विस्कळीत झाला तर वेळेवर पाणी सोडणे, गटर साफ करणे, लाईट चालू करून देणे,
ते प्रत्येक झोनचे अधिकारी म्हणा, झेडो म्हणा, तर आता पाटील साहेब म्हणून आहे, संदीप पाटील ते ऐकतात माझ्या, मोहम्मद पटेल म्हणून आहे, सलीम पटेल आहे. मग पूर्वी आपलं हे होते झेडो म्हणून आपले हिबारे मॅडम, त्यांनीसुद्धा कामले चांगलं आम्हाला सहकार्य केलेलं आहे. एक सायनाथ भाग नंबर 3 म्हणून इकडे अमन हॉटेलचं शहर एक आमचं हे आहे, गल्ली आहे, नगर आहे. त्या ठिकाणी पाण्याची पाईपलाईन नव्हती, तर तिकडं जे सार्वजनिक नळ होतं ते नळ ते लोक झोनचे लोक बंद करत असताना मी लोकांना घेऊन झोनमध्ये गेलो. तिकडे आम्ही मागणी केली की आम्हाला पिण्याची पाईपलाईन द्या, मग हे नळ बंद करा. तर झेडो जे इबार मॅडम त्यांचं लय सहकार्य लाभलं आहे. त्याने माझे पत्र घेऊन, त्यांचे झेडोचे पत्र घेऊन आयुक्त साहेबांना निवेदन दिले की या ठिकाणी लोक टॅक्स भरतात, त्यांना पाण्याची पाईपलाईन नाही. त्याने 15 लाखाची सायनाथ भाग नंबर 3मध्ये प्रशासक असतानासुद्धा आमच्या मागणीवरून 4 इंची पाईपलाईन त्यांनी घालून दिले. मी झेडो मॅडमचा, मग परत जे नवीन झेडो आहे मुन्ना तळेकरे म्हणून, त्यांचा पण मी आभार मानतो. त्याने आमच्या मागणी मान्य करून ते लोकांना न्याय दिलेला आहे. तिकडे पाण्याची पाईपलाईन दिले. सायनाथ भागनगरमध्ये काही लोकांचे टॅक्स पत्रीवर नाव नव्हते, ते नावसुद्धा आम्हाला त्याने हेड ऑफिसचे लोक लावून दिले. हद्दवाड भागचे टॅक्स विभागचे लोक, मी त्यांचा पण आभार मानतो. म्हणजे बोलण्याचे उद्देश माझा हेच आहे झोनचे लोकांच्या हेड ऑफिसच्या, की मला लई सहकार्य आहे. शेवटी आपण पाहतोय हे वेगवेगळे राजकीय पक्ष जे आहेत ते स्वतंत्र अशी काहीतरी भूमिका घेऊन मतदारांसमोर जात आहेत. आज तुमच्या प्रभागाकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. तुम्ही वैयक्तिकरित्या आणि तुमचं पॅनल एक कोणती भूमिका घेऊन मतदारांसमोर जाणार आहे? ते परत एक काम राहिलं, माझ्या जुना प्रभाग 21मध्ये गबीपीरनगर झोपडपट्टी येते. त्या ठिकाणी सुद्धा भरणे मामाच्या माध्यमातून पालकमंत्री असताना 2022मध्ये त्या ठिकाणी पाण्याची फार दुरवस्था होती. 65 लाखाची निधी मला भरणे मामाने दिली, व काँग्रेस रस्त्याची दिली. त्या ठिकाणी जे आसरा चौक आहे, जे रिक्षा स्टॉप आहे, त्या ठिकाण मेन रोडवरून 12 इंची पाईपलाईन आम्ही घेऊन गेलो गिरणीपर्यंत. गिरणीचे आज 6 इंची पाईप त्याला कनेक्ट केलं आहे. मग गल्ली बोळा 4 इंची पाईपलाईन, असे 65 लाखाचे जे पाईपलाईन आहे गबीपी नगरमध्ये झाले. परत आंतरिक नगरमध्ये बसवेश्वर नगर म्हणून आहे, त्या ठिकाणी पण काँग्रेस रस्ता झाला. आंतरिक नगरच्या समोर जी सोसायटी आहे मागासवर्गीयांची, एक 4-5 सोसायटी आहे त्या ठिकाणी सुद्धा आम्ही दलित वस्तीच्या माध्यमातून जे निधी होते शासनाकडून ते पण आम्ही आणून तिकडे त्या ठिकाणी काम केलेलं आहे. आता महत्त्वाचं म्हणजे कुठली भूमिका आज मतदारांसमोर तुम्ही घेऊन जाताय? म्हणजे मतदार बंधू भगिनींनी त्यांचं जे कर्तव्य पार केले मतदान करून आम्हाला, त्या अनुषंगाने आम्ही एक नगरसेवक नात्याने, लोकप्रतिनिधी या नात्याने, ते मी वार्डामध्ये प्रत्येक क्षेत्रात प्रत्येक समाजामध्ये जाऊन मी काम केलेलं आहे. जनसंपर्क मोठा आहे माझा. मी विकासच्या माध्यमातून लोकांच्या सुखदुःखामध्ये जातो, म्हणून त्या अनुषंगाने मी लोकांसमोर जाणार आहे, मत मागणार आहे. या ठिकाणी जे आमचं 4 जे पॅनल आहे राष्ट्रवादी पार्टीच्या, ते सुद्धा पॅनलसाठी आम्ही प्रत्येक नगरात, प्रत्येक एरियात, गल्लीबोळात आम्ही जाऊन विकास कामाच्या जोरावर आम्ही मत मागणार आहे. मी कधी जातीवाद केलेलो नाही. ना काँग्रेसमध्ये होतो, MIMमध्ये होतो, त्या पार्टीमध्ये असतानासुद्धा मी माझ्या मुस्लिम समाजासाठी आवाज उठवलेला आहे. मी भर स्टेजवर माझ्या समाजाला मी हे बोललेलं आहे, प्रत्येक माझ्या नेत्याला स्पष्ट भूमिका असते माझी. आम्ही जे राष्ट्रवादी पार्टीमध्ये प्रवेश करण्याचं आमचं कारण उद्देश एकच आहे की अजितदादा पवारसाहेब यांची जे पार्टी आहे ते महाराष्ट्राच्या सत्तेमध्ये आहे, ते आम्हाला निधी देऊ शकतात व मुस्लिम समाजांना, मागासवर्गीयांना, OBCना, अल्पसंख्याकांना न्याय देण्याचं काम अजितदादा पवार करू शकतात. त्यांच्यामध्ये ते धमक आहे, चमक आहे. शाहू फुले आंबेडकरांना मानणारा ती पार्टी आहे आमची. त्या पार्टीच्या माध्यमातून विकास म्हणा, ना लोकांना सुरक्षा मिळणे, ना अजितदादा कधी जातीवाद करत नाही. प्रत्येक समाजाला, धर्माला न्याय देण्याचं काम अजितदादा पवारसाहेब करत आहे. जी कामं तुम्ही आधी केली आहेत, तर तुम्हाला एक मोठा आत्मविश्वास आहे की मतदार निश्चितच ती सगळी कामं बघून यायला तितकाच किंवा त्यापेक्षा जास्त असा साथ आपल्याला सोबत देतील. पण हे सगळं होत असताना आपण शेवटी राजकारण आहे, ह्याच्यामध्ये कुठेतरी आव्हान देण्याची एक तयारी असते. आणि मग तौफीकभाई म्हणल्यानंतर आव्हान देण्याच्या तयारीत काही लोक असतात. त्यांना तुम्ही काय उत्तर द्याल किंवा त्यांना तुमचं सांगणं काय आहे? एका प्रभागामध्ये, एका वार्डामध्ये प्रत्येक पार्टीचे, पक्षाचे उमेदवार असणार आहे. ते सांगत नसणार की तौफीक चांगलं काम केलेलं आहे, काय ते सांगणार की तौफीक शेखनी काम नाही केलं आहे, लोकांना साथ नाही दिली, आले नाही, फिरले नाही.
बघा, टीका होणार. टीका टिप्पणी तर असणार. प्रत्येक पक्षाचे उमेदवार म्हणणार की मी चांगला आहे, मी सज्जन आहे, मी काम केलेलं आहे. तसं का मला काय फारसं हे वाटत नाही आव्हान. का म्हणजे मला आत्मविश्वास आहे. फक्त माझा उद्देश एकच आहे की विकास आणि लोकांना सोबत घेऊन जाणार सामाजिक कार्य करण्यासाठी मी या क्षेत्रात उतरलेलं आहे. प्रत्येक महत्त्वाचा मुद्दा मी आपल्याला सांगणार आहे. माझा मुलगा जे आहे अदनान शेख, त्याला मी राष्ट्रवादी पार्टीकडून मागणी केलेली आहे प्रभाग क्रमांक 16 किंवा 20मध्ये. तर अदनान शेख पण येऊ शकतात. हे माझा मेन महत्त्वाचा मुद्दा आहे. का म्हणजे माझं ऑपरेशन झाल्यामुळे तर माझ्यासोबत तर माझे 3 खंबीर समर्थक असणार आहे. परंतु पार्टी जे निर्णय घेईल अदनानला 20मध्ये म्हणा 16मध्ये म्हणा कुठं पण त्याला संधी मिळाली तर मी अदनानसाठी प्रयत्न करणार आहे. पक्षाकडनं आज तुम्ही म्हणजे कितपत आश्वस्त आहात आणि तुम्हाला कशा प्रकारचा एक शब्द पक्षाकडून आहे? आणि निश्चितच म्हणजे तुमची उमेदवारी ही नक्कीच मानली जाते. मी पक्षात प्रवेश केलो त्यावेळेस मला अजितदादा पवार साहेब, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तटकरे साहेब, परत माझे नेते भरणे मामा, परत आता नवीन संपर्क प्रमुख आलेले अण्णा बनसोडे साहेब, मग सोलापूर शहराचे शहराध्यक्ष संतोष भाऊ पवार म्हणा, जुबेरभाई बागवान कार्याध्यक्ष, या प्रत्येक 10ची जी कमिटी आहे त्या कमिटीने मला शब्द दिलेला आहे प्रभाग 20-21मध्ये तुम्ही जे सांगतील उमेदवार, सक्षम उमेदवार, तुम्ही एक नावाची यादी द्या मला, पार्टीकडून सर्वे होईल, पार्टीचे जे आदेश आहेत ते मी मान्य करायला तयार आहे. तुमचे चिरंजीव त्यांचं देखील आपण एक सामाजिक कार्य बघतो, त्यांच्या कार्याबद्दल तुम्ही काय सांगा? आज सोशल ग्रुप जे आमची सामाजिक संस्था आहे, आज मी आरिफभाई शेख म्हणजे सर्व जे नातेवाईक असतील, जे कार्यकर्ते प्रमुख कार्यकर्ते असतील, आज 20-25 वर्ष झालं. 2002च्या नंतर आम्ही संस्था उघडली 2003ला का 4ला. त्या ताज सोशल ग्रुपच्या माध्यमातून आम्ही सामाजिक कार्य केलेलं आहे. 20 वर्ष होऊन गेले. हां, 20-21 वर्ष झाले बघा. तर आमचा उद्देश एकच आहे, ताज सोशल ग्रुप सामाजिक माध्यमातून लोकांना आरोग्य शिबिर घेणे, रक्तदान शिबिर घेणे, धान्य वाटप करणे, साडी वाटप, कंबल वाटप. जे परवा पूर आला होता बघा पावसाचा, त्या ठिकाणी आम्ही शहरात राहतो परंतु आम्ही ग्रामीण भागात जाऊन वडकबाळ, वांगी, हत्तूर, सुलेर, वळगी त्या ठिकाणी ते सर्व आम्ही सोबत जाऊन पूरग्रस्तांना मदत केलेली आहे. ते आम्ही काय केली, माणुसकीच्या नात्याने, म्हणजे आम्हाला सवाब मिळावं, नेकी मिळावं, पुण्य मिळावं, त्या हिशोबाने मी सध्या जे पण काम करत असतो वार्डामध्ये म्हणा, बाहेर म्हणा, दवाखान्याच्या म्हणा, हॉस्पिटलच्या म्हणा, की आमचं जे अकीद आहे, आमचा जे विश्वास आहे ते अल्लावर असते. तर माझी स्वतःची एक म्हणजे विचारसरणी आहे व आपल्याला पण माहीत असेल, माणूस जे आहे ते जन्माला येते त्याला एक दिन मरण यावं लागतं आहे. की मरण आल्यावर जेव्हा आमची अल्लाच्याने आमची पूछ होईल, काही विचार न होईल की तो आपल्या समाजामध्ये राहिला, हे आपल्या शहरामध्ये राहिला, आपल्या देशामध्ये राहिला, का चांगले काम केले, सवाबचं काम केले, नेकीचं पुण्याचं जे काम केलं आहे, आखिरातचा विचार करून मी सर्व कामं करत असतो. तो बी शेवटचा प्रश्न आहे, विरोधकांना काय सांगाल तुम्ही उभा राहा कुठल्या पण वार्डामध्ये, प्रत्येक वार्डामध्ये. फक्त जे आहे इलेक्शन जे निवडणूक जे आहे सर्वांना उभारण्याचे अधिकार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी घटनेमध्ये सर्वांना अधिकार दिलेले आहे. जसे मतदान करण्याचा तसे निवडणूक लढण्याची प्रत्येकानं अधिकार लढू शकतात. फक्त जे आहे ते कुणावर टीका टिप्पणी न करता, जोर जबरदस्ती न करता, तुम्ही विकासच्या मुद्द्यावर व तुमचे ध्येय धोरण काय, तुम्ही आतापर्यंत काय सामाजिक काम केले, चालूमध्ये काय केले, मग पुढे तुमचं ध्येय धोरण काय आहे, हे लोकांना सांभाळून घेण्यासाठी एक चांगली नीतिमत्ता ठेवून की नागरिक म्हणा, विरोधक म्हणा, ते मतदारासमोर जावं व इलेक्शन जे आहे शांततापूर्ण या हद्दवाड भागात, नई जिंदगी भागात, सोलापूर शहरात शांततापूर्ण निवडणूक व्हावी अशी माझी इच्छा आहे. कमिशनर साहेब म्हणा, DCP साहेब म्हणा, ACP म्हणा, सर्व पोलीस PI लोकांना माझी विनंती आहे की आपला पोलीस खाता सक्षम आहे सोलापूर शहरामध्ये, हद्दवाड असो किंवा शहर असो. परंतु माझ्या या चॅनलच्या माध्यमातून पोलीस खात्यांना विनंती आहे की कोणाच्या पण खोटी तक्रारी दाखल करून घेऊ नये. जे सत्य परिस्थिती बघून, CCTV बघून, या चूक कोणाची ते बघून कारवाई, बस अशी माझी विनंती आहे. पालिका निवडणुका आहेत त्या विकासाच्या मुद्द्यावर व्हाव्यात अशी अपेक्षा तौफिक शेख यांनी व्यक्त केली. मुळात सगळ्या त्यांच्या भूमिकेकडं आणि त्यांच्या प्रभागाकडं सर्वांचं लक्ष आहे. चर्चेतला असा त्यांचा प्रभाग आहे. पण त्यांनी स्पष्टपणे असं सांगितलं की जी आम्ही आजवर विकास कामं केली त्याला जनतेने पसंती दिलेली आहे आणि आता जेव्हा ते लोकांसमोर जात आहेत तेव्हा निश्चितच लोकांमध्ये ते एक समाधान बघतायत आणि
लोकांकडनंच ज्या पद्धतीनं त्यांच्या भूमिकेचं स्वागत होतं तर त्यातून आमचा विजय हा नक्की आहे असं सांगताना त्यांनी माझा व माझा पूर्ण त्या पॅनलचा विजय निश्चित होईल. कारण म्हणजे याचं कारण एकच आहे, या नई जिंदगी भाग प्रभाग 20चे लोकांवर माझा विश्वास आहे. ते इमानदार आहे, प्रामाणिक आहे. ते काम बघून, लोकांचे सुखदुःख बघून ते आमच्या पॅनलला पूर्ण ते मतदान करतील. वो इंशाल्लाह हमारे अल्लाह ताला की मेहरबानी रही, लोगों की दुआ रही. अगर हम चुन कर आए तो उसका पूरा श्रेय नई जिंदगी भाग के कार्यकर्ते, मतदार भगिनी, बंधु भगिनी, हमारे माता भगिनी और जमात के जिम्मेदार लोग, कार्यकर्ते, प्रमुख, जो इसका पूरा श्रेय मैं हमारे लोगों को दूंगा इंशाल्लाह. कशा प्रकारचा आता त्या अनुषंगाने प्रश्न येतो, कशा प्रकारचं आश्वासन तुम्ही लोकांना द्याल की निवडून आल्यानंतर महत्त्वाचं काम तुम्हाला कुठलं करायचं आहे? महत्त्वाचं काम म्हणजे या ठिकाणी मोठी पाण्याची पाईपलाईन मी आणणार आहे. सिद्धूर भाग नंबर 4 मध्ये माझी एक मीटिंग झाली. त्या ठिकाणी माझे काही माता भगिनी म्हणले की आमची मुलं बेकार आहे, बेरोजगार आहे. तर मी लोकांसाठी, शिक्षणासाठी मी लक्ष देणार आहे. गरीब मुलांसाठी शिक्षणाचे 10वी 12वी म्हणा, त्याने जे शिक्षण घेतील त्यांच्या माझ्या पूर्ण त्या पॅनलच्या पाठिंबा असतील. व आमच्या भगिनीसाठी मी काही उद्योगधंदे आणणार आहे. पापड उद्योग म्हणा, शिलाई मशीन म्हणा, मेणबत्तीचा म्हणा. बेरोजगार जे माझ्या माता भगिनी आहे, जे माझे युवक वर्ग आहे, त्यांच्या रोजगारासाठी त्यांचा प्रपंच चालवा, घर चालवा. तर माझ्या पूर्ण टीमच्या, आमच्या पॅनलच्या, माझे प्रमुख जे कार्यकर्त्यांची इच्छा असेल, प्रामाणिकपणे आमची प्रयत्न असणार आहे की येथील हद्दवाढ तबाकातील जे युवक आहे, कष्टकरी, गरीब लोक आहे, त्यांना आम्ही न्याय देऊ व त्यांच्या आम्ही सोबत दिवस रात्र राहू. इलेक्शन असो किंवा नसो, एक सवाब नेकी कमावण्यासाठी मी आमच्या गरीब लोकांसाठी मी सदैव त्यांच्या सोबत असणार आहे, अशी माझी गवाही मी चॅनलच्या माध्यमातून देत आहे आपल्याला. सगळ्यात महत्त्वाचं तौफिक शेख यांनी सांगितलं की विकासाचे मुद्दे तर आहेतच, आम्ही विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवतोय आणि त्याच मुद्द्यावरती आम्ही जिंकून देखील येऊ. त्यांचे चिरंजीव अदनान हे देखील निवडणुकीच्या तयारीत आहेत. आणि जर अगदी चित्र सगळंच जमून आलं तर मग एकीकडे तौफिकभाई असू शकतात, त्यांचे बंधू आरिफभाई देखील असू शकतात आणि अदनान त्यांचे चिरंजीव ते एका वेगळ्या प्रभागातून त्यांची तिकिटाची मागणी आहे. सगळं जमून आलं तर असं चित्र आपल्याला महापालिकेत दिसून येतं. विकासाच्या मुद्द्यावर आम्ही लढूच, पण त्याशिवाय रोजगार, हद्दवाडा भागामध्ये रोजगाराची संधी आम्ही निर्माण करून देऊ, अशा प्रकारची एक खात्री आहे तौफिक शेख यांनी दिलेली आहे. आणि एक निवडणुका म्हणून नाही तर आपण सदैवच जनतेसोबत राहिलेले आहोत आणि जनतेचंच नेतृत्व आपण करतो आहोत, अशा प्रकारचं एक ज्याला म्हणू आपण एक मनोदय तौफिक शेख यांनी व्यक्त केला. हळूहळू हे सगळं पालिकेचं निवडणुकीचं वातावरण पुढं सरकतं आहे, तेव्हा ज्या काही घडामोडी घडत आहेत त्या आम्ही आमच्यासमोर मांडू. तौफिकभाई संवाद साधला चॅनलशी, त्याबद्दल धन्यवाद. नमस्ते, धन्यवाद.